तर चला जाऊया आपण वायरमॅनच्या वर्गामध्ये। हा वायरमॅन वर्ग आहे। गुड मॉर्निंग, बसा। थँक्यू। तर आज आपण बघूया CCTV वायरिंग यासाठी आणलेले साहित्य आणि आजपासून CCTV वायरिंग आपण स्टार्ट करत आहोत। ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण CCTV वायरिंग कशा पद्धतीने केली जाते हे दाखवलं जाईल। तर आपण बघत आहोत PVC कंडूक। ह्या कंडूक पाईपामधून आपण कॅट केबल ही घेऊन जाणार आहोत। आता हे सर्व विद्यार्थी हे ॲक्सेसरीज ज्या ठिकाणी वायरिंग करायचे आहे त्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत। सध्या ते ओपन करत आहेत। अशा पद्धतीने 25 mm चा हा PVC कंडूक मधून आपण केबल फिरवणार आहोत। अशा पद्धतीने हे PVC कंडूक ह्या एका याच्यामध्ये 100 क्वांटिटी आहे, 100 पीस आहेत। अशा पद्धतीने पाहू शकता अजून 3 बंडल इथं पडलेले आहेत, राऊंड पडलेले आहेत। जवळजवळ 400 पाईप आहेत। तर विचार करा की किती मोठी वायरिंग केली जाणार आहे। हे सर्व CCTV वायरिंग करण्यासाठी हे PVC कंडूकचा वापर केला जाणार आहे। आता आपण पाहत आहोत कॅट केबल। ह्या पद्धतीने कॅट केबलचा बंडल आणलेले आहेत आणि ही कॅट केबल आता CCTV साठी यूज करणार आहोत। तर हे सर्व विद्यार्थी सध्या हे सर्व ॲक्सेसरीज पाहत सुद्धा आहेत आणि माहिती सुद्धा घेत आहेत। त्याचबरोबर ते स्वतः ह्या CCTV वायरिंग करणार आहेत। तर अशा पद्धतीने कॅट केबल जवळजवळ 7 बंडल आणलेले आहेत। त्याच्यातला हा एक ओपन केलेला आहे। पाहू शकता कॅट केबल कशी आहे। याच्यामध्ये जवळजवळ 8 कंडक्टर आहेत। त्याचबरोबर PVC कंडूक साठी लागणारे साहित्य पाहू शकतात। हा PVC 3-way जॅक्सन, त्याच्याबरोबर पाईप लॉकर, रावल प्लग, त्याच्याबरोबर सॅडल, स्क्रू। अशा पद्धतीने हे सर्व ॲक्सेसरीज, काही पाईप भिंतीवर जातील, काही मेटल पाईपावरून पाईप न्यावे लागतील। तर हे सर्व सामान त्याच्यासाठी लागणार आहे आणि आता जस्ट हे सर्व विद्यार्थी ही वायरिंग करण्यासाठी जाणार आहेत। ही बॅच 42वी आहे। यांचे अजून 4 महिने बाकी आहेत। फायनल परीक्षा होणार आहे। विशेष म्हणजे ह्या वर्षी यांना गव्हर्नमेंट प्रमाणपत्रसुद्धा दिलं जाणार आहे। संस्थेने ग्रँट घेतलेली आहे। तर पाहूया आता आपण जाऊ CCTV वायरिंग कुठे आणि कशी करत आहोत त्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं जाईल। चला मग आता आपण सर्व साहित्य घेऊन वायरिंगला जाऊया। चला बाकीच्यांनी हत्यारे घ्या।
चला घेतले साहित्य हत्यारे घेतले चला हत्यारे घेऊन चला त्या पद्धतीने आता सर्व विद्यार्थी इथे आलेले आहेत. तुम्ही पाहत आहात ही गोसारा आहे आणि हा मिशनमधला दुसरा गेट आहे. तर ह्या CCTV वायरिंगमध्ये हे सर्व एरिया कवर करायचं आहे. अशा पद्धतीने हे सर्व सामान आता विद्यार्थी घेऊन आलेले आहेत आणि ह्या गोशाळेमध्ये आता पूर्ण वायरिंग करायचं आहे. इथं सर्व CCTV कॅमेरा हे सर्व फिट करून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथं वायरिंग केली जाणार आहे. हा सर्व एरिया कवर करायचा आहे. बघू शकता ह्या कॅट केबलमध्ये हे 8 कंडक्टर आणि ह्याचं कनेक्शन करताना ह्या कलर कोडनेच कनेक्शन करावं लागतं, तेव्हाच व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला कॅमेऱ्याची चित्र स्पष्ट दिसतील. कनेक्शन कसं केलं जातं हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन की कोणत्या कलर कोडनुसार सिरियल पद्धतीने लावून त्याचं कनेक्शन केलं जातं. अशा पद्धतीने केबल PVC कंडूकमध्ये टाकून घेतलं आहे. पाईप लूज राहू नये म्हणून इथं इन्सुलेशन टेप त्याच्यावर गुंडाळून तो व्यवस्थित फिट करून घेतला जातो आहे. आणि अशा पद्धतीने मेजरमेंट घेऊन ही केबल कट करून घेतलेली आहे. तर ह्या जागेवर 3 कॅमेरे बसवले जाणार आहेत, एक त्या साईडला आणि इथं 3. अशा पद्धतीने ह्या एरियामध्ये 4 कॅमेरे बसवले जाणार आहेत. त्याचबरोबर हे 3 कॅमेरे बसवण्यासाठी त्याचं मेजरमेंट घेऊन ही कॅट केबलचं मेजरमेंट घेऊन तोडून ठेवलेले आहेत. काही वेळानंतर ह्या PVC कंडूकमध्ये ह्या केबल सर्व रन केल्या जातील, टाकल्या जातील आणि नंतर कॅमेरे कसे बसवले जातील, कनेक्शन कसं केलं जाईल पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवणार आहे. आता हे विद्यार्थी वरती पाईप हा मेटल पाईपाला पाईप लॉकरने घट्ट बांधून घेतील. बघू शकता तो विद्यार्थी इतका हायटेड उंचावर कशा पद्धतीने स्टँडवर बसून काम करत आहे. अशा पद्धतीने 3 वे जॅक्सन बॉक्समध्ये वायरी शिरवल्या जात आहेत. इथं आपल्याला टोटल 3 पॉईंट आणि 4था पॉईंट तिथं काढला जात आहे. तर ह्या जॅक्सन बॉक्समधून कशा पद्धतीने वायरी टाकून जॅक्सन बसवला जाणार आहे. अशा पद्धतीने इथं 3 वे जॅक्सन बॉक्स बसून त्याच्यामध्ये वायर फिरवताना दाखवलं आहे आणि अशा पद्धतीने तिथं जॅक्सन बसून पुढे त्या वायरी घेऊन जात आहोत. अशा पद्धतीने
ह्या बॅक साईडला कॅमेऱ्याची वायर केबल काढलेली आहे. ह्या सर्व केबल काढल्यानंतर ह्या एका पाईपामधून फिरून नेलेले आहेत आणि ह्या जागेवर पुन्हा एक कॅमेरा काढण्यासाठी केबल काढलेले आहे आणि ह्या सर्व ह्या सफेद पाईपामधून नेले आहेत. थांबा 2 मिनिट. अशा पद्धतीने एकाच जागेवर ह्या सर्व केबल क्रिवी जॅक्सन बॉक्समधून केल्या जात आहेत आणि ह्या जागेवर त्या सर्व केबल उतरवल्या जातील आणि ह्या बोर्डातून स्विच बोर्डला सप्लाय दिला जाईल.